14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली। 14 जूनला मी तारखा सांगतोय, 14 जूनला वाल्मिक कराड, आका, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली। राज्याचे मंत्री आहेत ते, मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो। एक बैठक झाली अवादा कंपनीच्या संदर्भात। परत नितीन बिक्कड, राहणार फकराबाद, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, याने अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिक अण्णाकडे। त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता, कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते। जोशी म्हणून पीए धनंजय मुंडे साहेबाकडे, जोशी नावाचा पीए, त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होती। ही बाब वाल्मिकला खटकली, सटकली। आता माझी सटकली तशी वाल्मिक अण्णाची सटकली। वाल्मिक अण्णांनी जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला, बाकीच्यांना म्हणला। मग नंतर असं ठरलं, त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन, ही दुसरी कंपनी आहे बरं का, ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी, खाली लिहिलंय। त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे 132 केव्हीचं सबस्टेशन, 120, 33 हे जे सबस्टेशन चालू असतात त्या सबस्टेशनचं काम आय एनर्जी, त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी। हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी, मला माहिती नाही, पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे, मूळ बीडचेच आहे। आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे अवादा जी मस्सा जोगला आहे, संतोषच्या गावी अवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली। दिनांक 19 जून 2004। मी मीडियाला विनंती करतो, हे तारखा बिरखा लक्षात ठेवा, कारण उद्या ह्याच्या चौक